नमस्कार मैत्रिणींनो. बऱ्याच वेळा काय होतं, घरात काही भाजी नसते आणि मुलांचा हट्ट असतो की काहीतरी छान चमचमीत बनव ना. तर अशा वेळी मी जी भाजी बनवते ती आज तुम्हाला दाखवत आहे. आम्ही ह्याला गोळ्याची आमटी म्हणतो आणि खायला अतिशय चवीला सुंदर लागती, तोंडाला चव येते आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्याच्यामध्ये होऊन जाते. चला तर बघूया गोळ्याची आमटी कशी करायची ते. त्याला जे वाटण लागणार आहे त्याच्यासाठी मी लसूण, खोबरं, कांदा आणि टोमॅटो जाळीवर असे भाजून घेतलेले आहेत. आणि गोळ्यासाठी जे लागणार आहे त्याच्यात मी अर्धी वाटी बेसन, थोडं तीळ, तिखट, मीठ, गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे तेल असं सगळं मिक्स करून त्याच्यात 1-2 चमचे पाणी घालून गोळे बनवले. त्यानंतर मगाशी जे वाटण भाजलं होतं ते मिक्सरमध्ये काढून त्याचं पेस्ट करून घेतली. थोड्या तेलावर हिंग, मोहरी, जिरे अशी फोडणी दिली आणि त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि वरील वाटण घालून छान परतून घेतलं. अगदी छान तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं. हे सगळं छान मंद आचेवर छान परतून अगदी खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यात तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धणा पावडर, जिरा पावडर घालून परत परतून घ्यायचं. असं छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. हे पाणी थोडंसं जास्त घालून थोडं पातळच, नेहमीच्या आपल्या सारापेक्षा आमटीपेक्षा थोडं पातळ करून घ्यायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये थोडासा गूळ चवीपुरता आणि चिंचेचा कोळ घालायचा. छान उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये जे मगाशी बेसनचे बनवलेले गोळे आहेत ते सोडायचे आणि खळखळून उकळी द्यायची. 10 मिनिटांमध्ये ते गोळे शिजून छान तयार होतात, थोडे वर तरंगायला लागतात आणि मग असं सुंदर छान गरम चपाती बरोबर नाहीतर भाकरी बरोबर खायला घ्यायचं. बघा मुलांना पण किती आवडलंय.